मुक्ती आणि शक्ती या दोनही गोष्टी मिळवण्याकरता भारतातच जन्माला येणं का आवश्यक आहे? मुक्ती आणि आत्मिक शक्ती या दोनही गोष्टी मिळवण्याकरता भारतात जन्माला येणं आवश्यक आहे का? आणि जर असेल तर का आवश्यक आहे? तुम्ही सुद्धा नुसतं ऐकू नका, तुम्ही सुद्धा मला उत्तर देत राहा, माझ्यासोबत बोलत राहा. हा लाईव्ह सत्संग आहे. असं तोंड पाडून बिलकुल बसायचं नाही, लक्षात घ्या. इकडे इकडे बघू नका. किचनमध्ये बघणारी मंडळी, होईल स्वयंपाक तेव्हा होईल. आणि जे लोळत ऐकतायत ना, छान असंच करा. लोळ्या गोळ्यांनो, उठा जरा, बसा जरा, सत्संगात बसतोय. विचार करू नका माऊलीला कसं काय कळतंय. बस सोबत राहा. तर सुरुवात करूयात आपण. बघा, मी नेहमीच सांगतो की तुमचं आणि माझं काहीतरी पुण्यकर्म आहे. म्हणून आपण भारतात जन्म घेतलेला आहे, भारताशी आपला संबंध आहे, या मातीत आपण जन्म घेतलेला आहे. सर्वांनी एकदा मोठा आवाज, माझ्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचला पाहिजे बरं का. एकदा माझ्यासोबत, माझ्या पाठीमागे मोठ्या आवाजात बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की वंदे वंदे वंदे. जय गुरुदेव. पुन्हा एकदा मी सांगतो, मानव देह मिळणं हेच दुर्लभ आहे. आणि या मानव देहामध्ये सुद्धा भारतात जन्माला येणं म्हणजे दुधात साखर, दुग्ध शर्करा योग आहे. असं नाही. या भारताची हवा, भारताची माती, या मातीचा सुगंध, इथलं ऊन, इथला वारा, इथले झाडं, इथले पक्षी, याच्यात असं काहीतरी आहे की जे इतर देशात निश्चितच नाहीये. मागं आम्ही सिंगापूर, मलेशिया तिकडे गेलो होतो. जाताना खूप एक्साइटमेंट होती की सिंगापूरला जायचं, सिंगापूरला जायचं, सिंगापूरला जायचं. तसं इथं शनी शिंगणापूरच्या पुढं कधी गेलेलो नव्हतो. पण योग आला आणि सिंगापूरला जाऊन आलो. 4-6 दिवस तिकडे होतो. तर तिथं एकदम भारी भारी होतं सगळं. उंच बिल्डिंग, एकदम स्वच्छता, सगळं डोळ्यांना दिपवून टाकणार. पण 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस, 5 दिवस नंतर ओढ लागली, कधी एकदा भारतात येतो. जर कोणी परदेशात जाऊन इथे आला असेल तर त्यालाच ते निश्चित जाणवेल मी जे सांगतोय ते, की तिकडे दिसायला छान होतं, डोळे दिपवून टाकणारं होतं, नेत्रदीपक होतं. पण जसं भारतात आलो, विमानाने उतरलो आणि रेल्वेने पुन्हा इकडे औरंगाबादकडचा प्रवास करायला सुरुवात केली, तुम्हाला नाही शब्दात सांगू शकत
कदाचित भारतात रेल्वेच्या बाहेर बघताना ते जे काही दिसतं ते नेत्रदीपक नसेल, पण ते सुखकारक होतं, ते आत्म्याला शांती देणार होतं, मन आपोआप शांत होत होतं. असं वाटलं की हा काहीतरी आहे, कुछ तो है इस मिट्टी में, काहीतरी आहे. मग ते काहीतरी काय आहे? ते काहीतरी काय आहे? म्हणजे आपला भारत असं म्हणून मी सांगत नाही, पण जगभरामध्ये जर तुम्ही बघितले तर इतके देव, इतके संत, इतके महापुरुष, इतके विचारवंत जितके भारतात झाले, जितक्या मातीत जन्माला आले, दुसरीकडे नाहीये. बघा तुम्ही, असं काय आहे या मातीमध्ये, काय आहे भारतामध्ये? हे जर तुम्ही ओळखलं ना तर अभिमानाने तुम्ही जगताल. आणि आजचा क्लास, आजचा सत्संग त्याच्यासाठीच आवश्यक आहे. सत्यम शिवम सुंदरमची अनुभूती जर घ्यायची असेल, माणसाचा देह असा आहे की या माणसाच्याच देहातून आपल्याला मुक्ती मिळते. त्या मुक्तीची अनुभूती जर घ्यायची असेल, माणसाचाच एक देह असा आहे की ज्याच्यातून आंतरिक शक्ती, आत्मिक ऊर्जा याची अनुभूती तुम्ही घेऊ शकता. त्या आत्मिक शक्ती किंवा ऊर्जेची अनुभूती जर घ्यायची असेल तर भारत आणि तुमचा संबंध काय आहे, भारतात नेमकं असं काय आहे की जे तुम्ही आणि मी समजून घ्यायला पाहिजे, ते आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे चुकीनं सुद्धा असं समजू नका की हा विषय वेगळा आहे, हा इंटरेस्टिंग असेल की नसेल. तसं तुमच्यापैकी अनेक लोक काय ऐकायचं याच्यापेक्षा माऊलींच्या सोबत राहायचं म्हणून इथं आलेले आहेत, मला माहिती. आपलं प्रेम, एकमेकांच्या सोबत राहताना आपला जो आनंद आहे, आपलं हृदयापासून हृदयाशी जे नातं आहे, इथे माऊली आणि साधक असं कोणी नाहीच आहे. आत्म्याचा आत्म्याशी जो संवाद आहे आपला, त्याच्यामुळे मी ज्ञानयोग ध्यान शिबिराचा साधक हे आपल्या डोक्यात येत नाही. मी साधकांशी बोलतोय, साधकांशी संवाद साधतोय, किंवा मी साधकांना शिकवतोय हे माझ्या डोक्यात नाही, आणि तुम्ही शिकतात हेही तुमच्या डोक्यात नाही. बस आपलं एकत्र येणं, तुमच्या माझ्या, तुम्ही तिकडं आणि मी इकडे जरी असेल तरी सुद्धा या एकत्वाची जी भावना या सत्संगातून येते, या एकत्वातूनच तुम्हाला आपोआप मी जे काही सांगतोय त्याचा अनुभव येत आहे आणि मन हळूहळू शांत होतंय. तुम्ही माझ्या सोबत आहे, हा अनुभव तुम्हाला सुद्धा येतोय का? सांगा. कारण प्रत्येक ठिकाणी आपण अपेक्षा घेऊन जातो, प्रत्येक ठिकाणी काहीतरी हवं असतं आपल्याला, प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी पाहिजे असतं. पण तुमचं माझं नातं असं आहे, ज्ञानयोग आणि साधक हे असे जोडलेले आहेत की तिथे का हा प्रश्न नसतो, मिळणं हा भाव नसतो, कुठल्याच मनात प्रश्न नसतो. बस एकत्र येणं हेच आनंद देऊन जातं. आणि या एकत्र येण्यातून आनंद जर होत असेल, यास तोच सत्संग आहे. त्या एकत्वातूनच मग प्रत्येकाला वेगवेगळ्या अनुभूती येत जातात. शारीरिक स्वास्थ्य पाहिजे असेल तर शारीरिक स्वास्थ्य मिळेल, आर्थिक प्रगती पाहिजे असेल तर आर्थिक प्रगती होईल, कौटुंबिक स्वास्थ्य हवं असेल तर ते देखील मिळेल, मन शांत ठेवायचं असेल तर तेही होईल. का बरं? हे जोडल्या जाण्यातून होतं, जोडल्या जाण्यातून. बरोबर. मग त्याच्यासाठी आहे ना, हे जे समजून घ्यायचंय तुम्हाला आजचं बोलणं, याच्यासाठी तुम्ही माझ्या सोबत पाहिजे की भारत म्हणजे नेमकं काय, भारताला भारत हे नाव कुठून पडलेलं आहे, तुम्ही सुद्धा उत्तर देत राहा. मग अनेक लोक सांगतील की भारत नावाचा राजा होता, तिथून आपण याला भारत म्हणू लागलो, भरत नावाचा राजा होता. या सगळ्या स्टोरीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि आता ऐका,
की भारत या शब्दामध्ये दोन दोन शब्द आहेत, दोन अक्षर, तीन अक्षर आहेत. त्यातलं पहिलं अक्षर आहे भा आणि दुसरं अक्षर आहे रत. हे समजून घ्या बरं का. पहिला आहे भा आणि दुसरा आहे रत. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की भा प्लस रत म्हणजे नेमकं काय. तर भा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचा प्रकाश. भा म्हणजे काय? प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. तुम्ही बघा, आपण म्हणतो ना शब्द प्रभा, आभा, बरोबर. आभा मंडल शब्द ऐकलेला असेल तुम्ही. कशाबद्दल बोलतो हा आभा मंडल शब्द? ऊर्जे संबंधी, राईट. आणि प्रभा हा शब्द कशा संबंधी आहे? लाईट संबंधी, प्रकाशा संबंधी आहे, बरोबर आहे. म्हणून सूर्याचं नाव काय आहे? एक प्रभाकर, बरोबर. प्रभाकर. तसं भारत म्हणजे काय? भा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि रत म्हणजे काय? रत. रत या शब्दाचा अर्थ काय काय आहे? सोप्या शब्दात सांगतो, एक शब्द आपण वापरतो, कार्यरत होणं. तुम्ही कुठे कार्यरत आहात म्हणजे कुठलं काम तुम्ही करत आहात, बरोबर. मग रत म्हणजे काय? कर्म, बरोबर आहे. कर्म. मग आता कर्म म्हणजे काय? नीट आहे का? भारत या शब्दाचा असा अर्थ आहे की जगातलं हे एकमेव राष्ट्र असं आहे की जिथे ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचं कर्म गुरुकुलाच्या माध्यमातून होत होतं, म्हणून त्याला भारत असं म्हणतात. आणि जो ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात मदत करतो, जो ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात कार्यरत आहे, तो आहे भारतीय, म्हणजे तुम्ही आणि मी. समजलंय? हो नाही बोलत राहा. ऐकू येत असेल, पोहोचत असेल तुमच्यापर्यंत, चलो दाखवत राहा मला. काय कळालं? भा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, रत म्हणजे कार्यरत असणं. मग भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पोहोचवण्यासाठी तडफड करत राहणारे ऋषीमुनी ज्या राष्ट्रात आहेत, तो भारत. आणि भारतीय म्हणजे कोण? जो हा ज्ञानाचा प्रकाश, जो हा ऊर्जेचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो, किंवा तो त्या प्रोसेसमध्ये जो आहे तो आहे भारतीय. या शब्दातच भारत आणि भारतीय या शब्दातच केवढी ऊर्जा आहे बघा. कळतंय का? केवढी एनर्जी बघा. किती छान आहे. आहे की नाही? आता खरा अभिमान वाटत असेल की मी भारतात आहे. पण मग या ऊर्जेच्या प्रकाशाला समजून घ्यायचा असेल, या ज्ञानाचा प्रकाश देणारा या राष्ट्राला भारतीय म्हणून जर समजून घ्यायचा असेल, तर नुसत्या शब्दांमध्ये अडकून चालणार नाही. म्हणून जे माझ्यासोबत जोडलेले नाहीयेत त्यांना हे कळणार नाहीये. जे केवळ पाहण्याकरता ऐकण्याकरता आले त्यांना हे समजणार नाही. जे एकरूप झाले त्यांना हे कळेल. हे समजून घ्या तुम्ही.
म्हणजे भारत एकमेव राष्ट्र असे की जिथे जिवंतपणा आहे, जिथे चेतना आहे, जिथे चैतन्य शक्ती, जिथे ऊर्जा आहे, जिथे ज्ञानाचा दिव्य प्रकाश आहे. आणि म्हणून या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशात, या चेतनेसंबंधी, या ऊर्जेसंबंधी, या प्रकाशासंबंधी, या जिवंत चेतनेसंबंधी जे लोक जोडलेले ते सगळे संत महापुरुष भारतात जन्माला येतात. का? कारण भारताचा संबंधच आहे प्रकाशाशी, ऊर्जेशी. या मातीत ते, तुम्हाला समजो नाही तर न समजो, या मातीत ते आहे, या झाडांमध्ये ते आहे, या पक्ष्यांच्या आवाजात ते आहे, या हवेमध्ये ते आहे. काय? ज्ञानाचा प्रकाश. हा, तुम्ही तुमचे डोळे बंद करून ठेवलेले, हे ज्ञान तुम्हाला कोणी दिलेलं नाहीये, हा दृष्टिकोन तुम्हाला कोणी दिलेला नाहीये, म्हणून तुमचे डोळे बंद असल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीये. आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की तू कोण आहेस बघ, आणि तुझं कार्य काय आहे ते बघ. आणि या भारतात जर जन्म घेतला तरच जी मनुष्य जन्माचं सगळ्यात शेवटचं, सगळ्यात आवश्यक असलेलं जे प्रोसेस जी चालू आहे जन्मोनजन्माची, ती जिथे थांबते ती मुक्ती, आणि जन्म घेतल्याच्या नंतर आत्मिक शक्ती, या दोन्ही गोष्टी फक्त भारतातच अनुभवायला मिळतात. भारताशी जोडल्या गेल्याच्या नंतरच अनुभवायला मिळतात. पण त्या भारताला जर समजून घ्यायचं असेल तर नुसत्या ज्ञानाने नाही समजून घेणार, नुसत्या शब्दाने नाही समजून घेता येत. त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि गुरु म्हणजे कोण? जो शब्दांच्या पलीकडे नेतो. गुरु म्हणजे कोण? जो तुम्हाला ज्ञानाचं ओझं काढायला लावून, शून्य बनवून, तुम्हाला ध्यानात घेऊन जाऊन, तुम्हाला मौनात नेऊन जो स्वतःची ओळख करून देतो, तो गुरु. समजतंय का? जर तुम्ही नुसत्या शब्दांमध्ये अडकलात ना, तर शब्दांमध्ये अडकला तर तुम्ही दुसरीकडेच पोहोचता. शब्द जिथे संपतात, लक्षपूर्वक ऐका, शब्द जिथे संपतात आणि जिथे मौनाचा प्रवास सुरू होतो, तिथे अनुभव चालता चालता येत राहतात प्रत्येक क्षणाला. जे लोक मौन सोडतात आणि शब्दांमध्येच अडकतात, ते भटकत राहतात आयुष्यभर. उदाहरणार्थ समजा हेलियम जो आहे, हेलियम, या हेलियमला शॉर्टकटमध्ये काय लिहितात? HE. मग जर शब्दातच अडकलात तर जर HE वाचलं तर तो ही वाचेल, आणि ही संबंधी, ही म्हणजे तो, आणि तो त्याच्या संबंधी सगळं नॉलेज घेईल. काय झालं? भटकला. अरे बाबा, HE हे कशा संबंधी ते कळालं पाहिजे ना, ते दाखवणारं कोणीतरी पाहिजे ना. उदाहरणार्थ मीठ, काय म्हणतात त्याला? सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईडला काय लिहितात सांगा मला? NaCl लिहितात ना. मग आता जर त्या NaCl ला कोणी नकल वाचलं आणि त्या नकलचा शोध सुरू केला त्याला काय सापडणार आहे? मग NaCl हे एक प्रतीक आहे सोडियम क्लोराईडचं. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आहे, आणि सोडियम क्लोराईड म्हणजे ते खाण्याचं मीठ जे वापरतो, चुटकीभर मीठ, क्या स्वाद तुम क्या जानू रमेश बाबू, हे सांगणारं कोणीतरी पाहिजे, नाही तर नकल करत राहताल. कळतंय का? तसंच ऊर्जा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, भजन म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, हे शब्द तुम्हाला माहिती हो. पण त्या शब्दांच्या पलीकडे नेऊन या शब्दांची अनुभूती देण्याकरता माऊलीने हात पुढं केला ना. आता मग द्या तुमचा हात माझ्याकडे, चलो आ जाओ, द्या तुमचा हात, द्या. आणि माझा हातात जर तुमचा हात दिला आणि तो हातात हात घेऊन जर आपण चालत राहिलो भारतीय म्हणून, तर कुठे पोहोचू? भारताकडे. भारत म्हणजे काय? ज्ञानाचा प्रकाश. समजतं? नकल करणारे मंडळी, नकल नाही आहे, NaCl सोडियम क्लोराईड आहे.
मग भारताला समजून घ्यायचं तर कशाला, कसं काय समजून घ्यायचं, नेमकं समजून काय घ्यायचं? हा ज्ञानाचा प्रकाश कसा अनुभवायचा? मग भारत म्हणजे काही जमिनीचा अभ्यास करायचा? या पूर्ण पृथ्वीवरती, या भूगोलावरती भारताची पोझिशन तो नेमका विषुववृत्तावरती आहे का कुठल्या ॲक्सेसवरती, ते समजून घ्यायचं नाही. मग भारताचा इतिहास समजून घ्यायचा नाही. मग त्याच्याही पुढे जाऊन काय समजून घ्यायचं? धर्म समजून घ्यायचा, भारतात किती धर्म होते? नाही. मग धर्माच्या पुढे जाऊन काय अध्यात्म समजून घ्यायचं? नाही. अरे त्याच्या पुढं जाऊन असं काहीतरी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की या इतिहासाच्या, भूगोलाच्या, या सगळ्या जमिनीच्या, या सगळ्या डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीच्या, धर्माच्या, अध्यात्माच्या पलीकडे असं काहीतरी आहे जे ऊर्जेशी संबंधित आहे. आणि ते ऊर्जेशी संबंधित जर तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तर ऊर्जेशी संबंधित नॉलेज तुम्ही सूक्ष्म रूपानेच घेऊ शकता, जड बनून तुम्ही घेऊ शकत नाही. ऊर्जेशी संबंधित नॉलेजचा अनुभव लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ज्ञानी बनून घेऊ शकत नाही, तुम्ही ध्यानी बनून घेऊ शकता. मग ज्ञान आणि ध्यान याच्यात काय फरक आहे? तर ज्ञान आणि ध्यान याच्यातला फरक हा आहे की ज्ञानाने माणूस जो आहे तो वेगवेगळा होतो. तुम्ही बघा, दोन ज्ञानी माणसं एकत्र आले तर ते एकमेकांचं ऐकून घेत नाही, ते एकमेकांना ऐकवण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांचं ज्ञान क्षणोक्षणी दाखवण्याचा प्रयत्न करतात. नाही असं? ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तो खरं तर ज्ञान दाखवण्याच्या भानगडीत पडतच नाही. त्याचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, वागणं, पाहणं, विचार करणं, एकमेकांविषयी बोलणं, स्वतःविषयी बोलणं, हे सगळ्या कृती त्या ज्ञानातून येतात. खऱ्या ज्ञानी माणसाला ना मेकअप करण्याची गरज आहे, ना ड्रेस कोडिंगची गरज आहे, ना त्याचा आनंद लोकांनी किती त्याला फॉलो केलं आणि किती लोक माझ्या पाठीमागे आहेत आणि किती माझा मोठा संप्रदाय आणि मी कशाशी जोडलेलो याच्यासोबत नसतोच. ज्ञानी माणूस बस त्याच्या आनंदात मग्न असतो. साधं तुम्ही बघा, ज्ञान काय करतं? दोन वेगवेगळ्या संस्थांचं शिबिर केलेले दोघ जण आहेत बरं का. जर या संस्थेचं शिबिर तुम्ही केलं ना तर दुसरीकडे गेलात तर हे ज्ञान काय करतं ते शिकूच देत नाही, त्याच्यातल्या चुका काढत राहतं की मी तर ते शिकलेलो आहे आणि हा बाबा काय सांगतोय. आणि त्या संस्थेचा जर इकडे आला तर तो म्हणतो आमच्या संस्थेत असे शिकवले नाही, हे काय तुम्ही शिकवताय. म्हणजे ज्ञान काय करतं, तुम्हाला वेगवेगळं करतं. निश्चित ज्ञानातून एनर्जी मिळते, असं नाही की एनर्जी मिळत नाही. ज्ञानातून एनर्जी मिळते, ज्ञानातून ऊर्जा मिळते, ज्ञानातून देखील आपण पोहोचतो, पण खूप वेळ लागतो. त्या ज्ञानाचा दर्प दंभ बनून आपल्या सोबत राहतो. अहंकार बनून आपल्या सोबत राहतो. ज्ञान आणि ध्यान याच्यात काय फरक आहे सांगू एकदम सोप्या शब्दात. फिजिक्स केमिस्ट्री जर शिकला असताल ना तर तुम्हाला माहिती असेल, ॲटॉमिक बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब याच्यात काय फरक आहे माहिती आहे? ॲटॉमिक बॉम्ब, ॲटम बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब याच्यात काय फरक आहे? तर दोन्ही याच्यात काय करतात,
ॲटॉमिक बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब. ॲटम बॉम्बमध्ये न्यूक्लिअर फिशन आहे, न्यूक्लिअर फिशन. आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये न्यूक्लिअर फ्युजन आहे. फिशन म्हणजे काय? वेगवेगळं होणं. जो हिरोशिमा नागासाकी या 2 शहरांवरती ॲटम बॉम्ब टाकला होता, अणुबॉम्ब टाकला होता, त्याच्यात काय केलेलं होतं की त्या युरेनियम 235 जे आहे त्याच्यावरती लाईटच्या स्पीडने एक न्यूट्रॉनचा मारा केला आणि मग ते कोट्यावधी अणू जे आहे त्या अणूचं जे न्यूक्लियस आहे, केंद्रक जे नाभी जे, ते काय झालं? फुटलं. मग एकातून 3 मधून एक जो न्यूट्रॉन आला त्याच्यातून पुन्हा ते 3 वरती धडकलं, ते झाले 9, 9 मधून 27 अशी चेन रिॲक्शन झाली आणि त्याच्यातून काय झालं? प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. हे काय झालं? फिशन. नॉलेज जे ना ते न्यूक्लिअर फिशन सारखं आहे, अणुबॉम्ब सारखं आहे. पण मेडिटेशन जे आहे ना, ध्यान जे आहे ना, हे फिशन काय करतं? एकातून 2, 2तून 4, 4तून 8 असं करतं. पण जे हायड्रोजन बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब काय करतो? हायड्रोजन बॉम्ब वेगवेगळं करत नाही, दोघांना एकत्र आणतो. आता हे लक्षपूर्वक आहे का बरं का? ऊर्जा दोघांमधून देखील निर्माण होते, खूप मनापासून आहे का? ऊर्जा दोघांमधून देखील निर्माण होते, अणु बॉम्ब पासून सुद्धा निर्माण होते, हायड्रोजन बॉम्ब पासून सुद्धा निर्माण होते. अणुबॉम्ब टाकला आणि एका सेकंदात 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा परिसर सगळा जळून गेला, मरून गेले सगळे लोक. एवढी एनर्जी त्याच्यामध्ये. आणि कशातून निर्माण झाली ती एनर्जी? न्यूक्लियस. एकाचं 2 झालं, 2चं 4 झालं. पण जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त पॉवरफुल आहे, कारण तिथे एकाचं 2 होत नाही, मग 2चं 1 होतं. विषय अवघड वाटत असेल तरी सुद्धा समजून घ्या, 2चं 1 होतं. म्हणजे 2 न्यूक्लियस एकत्र आणल्या जातात. कळतंय का? सेम असं कुठे होतं? सेम असं होतं सूर्यामध्ये. सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो म्हणजे काय होतं? हायड्रोजनचे 2 जे आहेत ना ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन हेलियम तयार होतो. 10 अब्ज वर्ष ही प्रक्रिया चालते. 10 अब्ज वर्ष. पण हायड्रोजनचा न्यूक्लियस आणि इकडचा न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर जो न्यूट्रॉन येतो तर म्हणजे न्यूट्रल असतो, मग प्रोटॉन हेही पॉझिटिव्ह तेही पॉझिटिव्ह. मग त्यांना एकत्र जर आणायचा प्रयत्न केला तर दूर जाईल ना. मग एकत्र आणण्यासाठी प्रचंड मोठं टेम्परेचर पाहिजे असतं. किती पाहिजे असतं टेम्परेचर? 10⁻7 म्हणजे 10⁻7 शून्य ठेवा. 10⁻7 शून्य जर ठेवले तर जेवढं डिग्री सेल्सिअस होईल तेवढं डिग्री टेम्परेचर आपल्या सूर्याला आहे. सांगायचं काय मला हे समजून घ्या. तुम्हाला असं वाटेल माऊली हा कुठला विषय सांगतायत, पण सांगायचं काय आहे की या हायड्रोजन बॉम्बमध्ये काय करतात? 2 न्यूक्लियसला एकत्र आणतात आणि त्याच्यातून एनर्जी निर्माण होते. आणि अणुबॉम्बमध्ये एकाचे 2 करतात. मी सांगत काय होतो की ज्ञान म्हणजे अणुबॉम्ब आहे. एनर्जी दोघांमधूनही निर्माण होते, ऊर्जा दोघांमधूनही निर्माण होते, पण त्या ज्ञानाने काय होतं? 2 वेगवेगळे लोक होतात. कळालं? 2 जण वेगवेगळे होतात. मी आणि तू असा भाव निर्माण होतो अणुबॉम्ब. पण हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय? एकत्र येणं. त्याला फ्युजन म्हणतात. फ्यूज म्हणजे काय? जोडणं, कनेक्ट करणं. फ्यूज म्हणजे जोडणं, याला फ्युजन प्रोसेस म्हणतात. आणि फ्युजन म्हणजे काय? एकत्र आणणं. कशाला? 2 न्यूक्लियसला एकत्र आणणं. कशातून? ऊर्जेतून एकत्र आणणं, उष्णतेतून एकत्र आणलं की ते एकत्र येतात. तसंच जे ध्यान आहे ते दोघांना एकत्र करतं. लक्षपूर्वक आहे का? आता तुम्हाला समजेल मी काय सांगत होते एवढ्या वेळेस. कपाळावरती आड्या पडून बघू नका माझ्याकडे काय सांगतोय.
ध्यान काय करतं, मेडिटेशन काय करतं, ही मेडिटेशन ही फ्युजन प्रोसेस आहे, आणि फ्युजन प्रोसेस आहे, आणि ज्ञान जी आहे ना ती फिशन. फिशन म्हणजे काय, वेगवेगळं होणं, आणि फ्युजन म्हणजे काय, एकत्र येणं. मग कशाचं एकत्र येणं, तर लक्षपूर्वक ऐका, ज्या वेळेला तुम्ही ध्यान करतात त्या ध्यानातून जीव आणि शिव एकत्र येतो, आत्मा आणि परमात्मा एकत्र येतो, आणि त्या आत्म्या आणि परमात्म्याच्या, जीव आणि शिवाच्या एकत्र येण्यातून सूक्ष्म जगतामध्ये अपार शक्ती निर्माण होते, आणि त्या सूक्ष्म जगतात निर्माण झालेल्या अपार शक्तीला अनुभवण्याकरता ध्यान पाहिजे. ध्यानाशिवाय ते कळू शकत नाही. ज्ञानाने ते समजून घेऊ शकतो, पण ते कळू शकत नाही. कळालं का तुम्हाला? सांगा ना. दोन ज्ञानी माणसं आहे, एकाने बायबलचा अभ्यास केला आणि एकाने गीतेचा अभ्यास केला. बघा बरं का, एकाने बायबलचं केलं, एकाने गीतेचं केला, दोघांना एकत्र आणलं, दोघं एकमेकांचं ऐकून घेतील का? एकाने कुराणाचा अभ्यास केला आणि एकाने दुसऱ्या कुठल्या ग्रंथाचा अभ्यास केला, दोघे एकत्र आणले, तर दोन्ही ज्ञानी एकत्र राहू शकतील? नाही, ते द्वेष करायला सुरुवात करतात. का बरं? आमचं ज्ञान खरं. पण जगातले कुठलेही लोक जे ध्यान करणारे आहेत, न बोलणारे, त्या ध्यान करणाऱ्याला एकत्र आणा. काय होतं तिथे? फ्युजन म्हणजे काय? एकत्र येणं. समजताय का? ई बरोबर एम सी स्क्वेअर. ई म्हणजे काय? एनर्जी. एम म्हणजे काय? वस्तुमान. सी म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे वस्तुमानावर. एम म्हणजे काय? मीपणा. आपल्या मीपणावर व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ज्ञानाच्या ध्यानाच्या प्रकाशाने ज्या वेळेला हल्ला केला त्यावेळेला त्याच्यातून जे निर्माण होतं ती ई म्हणजे काय? एनर्जी असते, आणि ती एनर्जी अनुभवायची असते. आपल्या ध्यान शिबिरामध्ये, आपल्या ज्ञानयोगाच्या शिबिरामध्ये छोट्या 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 गोष्टीतून आपण ते अनुभवलेलं आहे. मी राहतच नाही, शरीर राहतच नाही, या शरीराच्या पलीकडे जाऊन सगळे हजारो साधक, शरीर वेगवेगळे, पण सर्वांमध्ये एकच ऊर्जा, एकत्व अनुभवलेलं आहे की नाही? बोला. येस ऑर नो बोला. आणि हे जे आहे ना, काय हे एकत्र येणं, यालाच काय म्हणतात? योग. बोला, काय म्हणतात? योग. म्हणजे आता पुन्हा लक्षपूर्वक ऐका, जे योग अनुभवतात ते भारतीय, जे फ्युजन अनुभवतात ते भारतीय, जे ध्यान करतात ते भारतीय, जे मी आणि तू याच्यात फरक करत नाही ते भारतीय. समजतंय का तुम्हाला? आणि दुर्दैवाने असं होतं की हे नॉलेज ध्यानाचं, ऊर्जेचं, चेतनेचं, प्रकाशाचं पाश्चिमात्य देशांमध्ये नव्हतं. हे लक्षपूर्वक ऐका बरं का. हे नॉलेज पाश्चिमात्य देशांमध्ये नव्हतं, आणि भारतात हे नॉलेज होतं, आणि ते नॉलेज अनुभव देण्याकरता 18 वर्ष गुरुकुलात राहायचे, आणि गुरुकुलात राहिल्याच्या नंतर समर्पणातून, श्रद्धेतून तो गुरु त्याची परीक्षा घ्यायचा. तो गुरु त्याला त्याच्यासारखं बनवण्यासाठी वाटेल ते त्या शिष्याकडनं परीक्षा घेत, अवघड काहीतरी करून, काहीतरी त्याला समजून सांगून, त्याला आईच्या बापाच्या प्रेमाच्या सगळ्याच्या नात्यांनी समजून सांगून, त्याला जवळ घेऊन, त्याला अवघड परिस्थितीत टाकून त्याची परीक्षा घेऊन तो बघायचा की हा सुद्धा माझ्यासारखाच झाला की नाही झाला.
समजतंय का? हे गुरुकुलात होतं आणि दुर्दैवाने पाश्चिमात्य देशातल्या लोकांना हे माहितीच नव्हतं. पण प्रॉब्लेम असा झाला की मेकॉले नावाचा एक इंग्रज 18व्या शतकात इथे भारतात आला आणि त्यांनी बघितलं की भारत एवढा समाधानी काय, एवढा समृद्ध काय, एवढा एकत्र का बरे. भारत हा एकमेव देश आहे, लक्षपूर्वक आहे का, की जगाच्या इतिहासात असा एकमेव देश आहे की ज्याने कधीच कुणावरती स्वतःहून हल्ला केलेला नाहीये. बघा, भारत हा एकमेव देश आहे की ज्यांनी कधीच हल्ला केलेला नाही. कारण हल्ला करणं, मारून टाकणं, धर्मांतर करणं आमच्यासारखंच बन, नाही तर तुला मारून टाकू, लालूच दाखवणं गरिबांना की तू आमच्या धर्मात आला तर तुला आम्ही काहीतरी देतो, किंवा आमच्या धर्मात नाही आला तर आम्ही तुला मारून टाकतो, तुझ्या बायका पोरांची इज्जत लुटतो, असं भारतात कधीच नव्हतं. भारत धर्म एकाच तत्वावरती आधारलेला आहे, एकत्व आणि देणं, प्रेम करणं. मी कुठल्या धर्माविषयी बोलतोय का? नाही, सनातन धर्माविषयी बोलतोय मी, भारतीय धर्माविषयी बोलतोय. म्हणून तुम्ही बघा, भारत हा एकमेव देश आहे, मी पुन्हा सांगतोय, की ज्यांनी कधीच कोणावरती हल्ला केला नाही. पण भारत हा एकमेव देश असाही आहे की ज्यांनी भारतावर हल्ले केले त्यातल्या एकही संस्कृती वाचली नाही, मुळासकट नष्ट झाली. भारत मात्र तसाच अबाधित राहिला. बघा तुम्ही, अरे शक्तिशाली 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 म्हणजे काय? शक्तिशालीचा अर्थ काय? शक्तीचा अर्थ काय? साधा डार्विनचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, म्हणजे जो टिकून राहतो. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय? जो अवघड परिस्थितीत सुद्धा टिकून राहतो, तो मजबूत आहे, त्याच्यात शक्ती आहे. मग विचार करा, भारत सगळ्यात जुना आणि सगळ्यात शक्तिशाली. तुम्हाला वाटत असेल की सध्याला चीन आपल्यापेक्षा ताकदवान आहे, अरे पण आपल्या भारतात डबल चीन आहे, डबल. कसं काय? भारत प्राचीन सुद्धा आहे आणि अर्वाचीन सुद्धा आहे, दोन आहेत बघा. म्हणजे आपण म्हणतो ना की भारत हा सगळ्यात तरुण देश आहे, सगळ्यात तरुण लोक जगात भारतात आहे. म्हणजे अर्वाचीन, तर तारुण्य भारतात अर्वाचीन आहे, पण सगळ्यात प्राचीन संस्कृती टिकवून ठेवणारा भारत हा एकमेव देश आहे, लक्षात ठेवा. हे मेकॉले आल्यापासून आणि तुम्ही त्या मेकॉलेनी जे शिकवलं ना, त्या शिक्षण पद्धतीत अडकल्यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम झालेले. हे डोक्यातच शिरत नाही, कारण त्या मेकॉलेला ध्यान माहिती नव्हतं, प्राणायाम माहिती नव्हतं, पण मेकॉले चालबाज होता. 1822 का त्याच दरम्यान केव्हा तरी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी जे भाषण केलं इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये, मेकॉलेचं पार्लमेंटमधलं भाषण असं जर तुम्ही गुगलवरती टाकलं तर ते तुम्हाला अवेलेबल आहे, गुगलवरती तुम्ही सर्च करा. त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारत असा हरू शकत नाही, भारतात असे हजारो हल्ले झाले पण भारत अबाधित राहिला. याला कारण आहे भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता, भारताची गुरुकुल पद्धती. आणि जर तुम्हाला भारताला हरवायचं असेल तर गुरुकुल तोडा आणि इंग्लिश स्कूल सुरू करा. गुरुकुल तोडा आणि गुरुकुल तोडून आत्ताचं जे शिक्षण आहे 1ली ते 10वी, 10वीच्या नंतर MBBS आणि हे असं शिक्षण सुरू करा. म्हणजे ते शिक्षण घेऊन पोरं बाहेर पडल्याच्या नंतर MBA म्हणजे मास्टर ऑफ भिकारी असोसिएशन, म्हणजे भीकच त्यांनी मागायला पाहिजे. बोलत राहा माझ्यासोबत, कशाची भीक मागायला पाहिजे? नोकरीचीच भीक मागायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जसं एखादा ऊस पिळून 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 पूर्ण रसहीन होतो, तसं तो विद्यार्थी शिक्षण घेऊन 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 ज्ञानाने भरला पाहिजे, पण ऊर्जेने तो रसहीन झाला पाहिजे. म्हणजे तो विचार न करता त्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं तो फक्त जॉब करत राहील, जॉब करत राहील, जॉब करत राहील आणि त्याला ऊर्जेसंबंधी काही कळणारच नाही. हे भाषण दिलेलं आहे मेकॉलेनी आणि ती शिक्षण पद्धती सुरू केली आपण, आणि तेव्हापासून झाला सगळा ऱ्हास. नाही तर तुम्ही बघा ना, जगात सगळ्यात जुनं विद्यापीठ तुम्ही बघा, अगदी तुम्हाला जे आठवत असेल तक्षशिला विद्यापीठ बघा, भारतात होतं. अरे किती हजारो वर्षापूर्वी. हडप्पा संस्कृती बघा, बघा तुम्ही रामायण महाभारत केव्हा होऊन गेलेले बघा.
हे सांगतात 2000 2000 2000, आता 2021 सुरू आहे. अरे हे चड्डी बनींमध्ये सुद्धा नव्हते ना हे लोक. तेव्हा भारतात तलम वस्त्र घालायचे, इतके सुंदर होते. तेव्हा भारतात सोन्या नाण्याचे दागिने होते, नव्हते. टाका हडप्पा संस्कृती, टाका मोहनजोदडो, आणि बघा आज मोहनजोदडो किंवा हडप्पा आजच्या भारतात नाहीये, पण तरी सुद्धा जगाच्या पाठीवरती तुम्ही टाका, अभ्यास करताना त्याला भारतीय संस्कृतीशी का जोडलेला आहे. गांधारी कुठली होती हो? गांधार म्हणजे आज अफगाणिस्तान, पण तरी सुद्धा संबंध कशाशी जोडलेला आहे? भारताशी जोडलेला आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय सभ्यता, भारतीय गुरुकुल, भारतात मिळणारं गुरुकुलातून मिळणारं अनुभव हे सगळ्यात जास्त महत्वाचे होते. आणि हे शिकायला भारतात यायचे. आणि हे गुरुकुल काय करायचे? दोन गोष्टी द्यायचे. गुरुकुल काय करायचे? माणसाला दोन गोष्टी द्यायचे. कुठल्या कुठल्या? एक द्यायचे शक्ती आणि दुसरी द्यायची मुक्ती. शक्ती आणि मुक्ती, जिवंतपणी शक्ती आणि मेल्याच्या नंतर मुक्ती. कळालं? जिवंतपणी शक्ती आणि जिवंतपणी शक्ती म्हणजे जिवंतपणी मी शरीर नाही, तर या शरीराच्या मध्ये असलेली ऊर्जा आहे त्याची अनुभूती. आणि मेल्याच्या नंतर मुक्ती कशामुळे? की असं नॉलेज अनुभवातून भारतात जिवंतपणी मिळायचं की छोट्या छोट्या गोष्टीत न अडकता तो मुक्तीची अनुभूती जिवंतपणे घ्यायचा आणि मेल्याच्या नंतर त्याला मोक्ष प्राप्त व्हायचा. असं नॉलेज गुरुकुलात होतं. हे डोकं ठिकाणावर ठेवून ऐका, इकडे तिकडे पळू नका. हे समजून घ्या. शक्ती 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 शक्ती, शक्तिशाली म्हणजे कोण? लक्षपूर्वक ऐका, मला उत्तर देत राहा. मला उत्तर देत राहायचं सर्वांनी, नुसतं बसू नका. शक्तिशाली म्हणजे कोण? तुम्ही बघा, राज्य मिळवायचंय, सत्ता गाजवायची तुम्हाला. ती सत्ता गाजवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी, पॉवर मिळवण्यासाठी काय काय पाहिजे? शक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे, पैसे पाहिजे, शस्त्रास्त्र पाहिजे, सांगा मला, आणि बुद्धी पाहिजे. लक्षात घ्या, शक्ती, शस्त्रास्त्र, बुद्धिमत्ता किंवा पैसे यांनी सत्ता कब्जा करू शकतो, यांनी लुटू शकतो. लक्षपूर्वक ऐका, यांनी लुटू शकतो, यांनी अधिकार मिळवू शकतो, पण लोकांना प्रेरणा देऊ शकत नाही, लोकांना जोडल्या जाऊ शकत नाही. आणि ज्या सत्तेशी लोक जोडल्या जात नाही, लक्षपूर्वक ऐका, ज्या सत्तेशी लोक जोडल्या जाऊ शकत नाही ती सत्ता रयतेची नसते, ती टिकत नाही. आता मला एकेकाने उत्तर देत राहा बरं का, मला उत्तर देत राहा. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांमध्ये ताकदवान कोण होता? बोलत राहा, पटापट बोलत राहा. शक्ती, अंगात ताकद कोणाची होती? अफजल खान. राईट. गंमत बघा बरं का, छत्रपती शिवाजी महाराज जे बोलतात ना, एकदा फक्त माझ्याकडे लक्षपूर्वक ऐकून उत्तर देत राहा की नेमकं काय पाहिजे, गुरुकुलात काय शिकवायचे, इथं जगभरातून आपल्या विद्यापीठात लोक नेमकं काय शिकवायला यायचे, किंवा जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना काय दिलं, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी राजांना काय दिलं. लक्षपूर्वक ऐका. तोपर्यंतची सिस्टीम कशी होती? छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान याच्यामध्ये ताकदवान कोण होता? अंगात ताकद कोणाची होती? अफजल खान. राईट. बरं, सैन्य जास्त कोणाकडे होतं? अफजल खान. बरोबर. बरं, पैसे जास्त कोणाकडे होते? अफजल खान. बरं, शस्त्रास्त्र जास्त कोणाकडे होतं? अफजल खान. बरोबर. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये ताकदवान कोण होता? अफजल खान. बरं, आता मला सांगा, सगळ्या गोष्टी ताकदवान असताना सुद्धा मेलं कोण? मेलं कोण? कोथळा कुणी कोणाचा बाहेर काढला सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा. मग आता पुन्हा मला सांगा, अफजल खानाकडे असं काय नव्हतं
जे छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं? सांगा. अफजल खानाकडे असं काय नव्हतं जे छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं? ते त्यांच्या आईनी त्यांना दिलेलं होतं. बोलू, मी याला क्वेश्चन मार्क ठेवणार आहे बरं का, आणि पुन्हा नंतर उत्तर देणार, कारण मला अजून विचारायचं तुम्हाला पुढे. चलो आता नेक्स्ट विचारू. हे उत्तर तुमच्या मनामध्ये ठेवा बरं का. काय विचारलं होतं मी तुम्हाला? की छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे होतं ती कुठली गोष्ट अफजल खानाकडे नव्हती. आपण बघितलं, ताकद होती, एनर्जी होती, ऊर्जा होती, सैन्य होतं, शस्त्र होतं, बुद्धी होती, सगळं होतं अफजल खानाकडे, पण तरी सुद्धा ते मेलं. बघूयात आपण. आता दुसरा प्रश्न विचारतो, लक्षपूर्वक आहे का. चलो इधर देखो, आणि उत्तर देत राहा बरं का, मला उत्तर देत राहा. बघा, तुम्ही सांगितलं बुद्धी, चातुर्य, युक्ती. अरे बुद्धी, चातुर्य, युक्ती तर तुमच्या माझ्याकडे, तुम्ही आणि मी का छत्रपती शिवाजी महाराज बनू शकलो नाही? त्याच्यासाठी डोक्यात ठेवाने ऐका. आता दुसरा प्रश्न विचारतो बरं का मी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि औरंगजेब याच्यामध्ये शक्ती कोणाकडे जास्त होती? बोला. औरंगजेबाकडे. सैन्य कोणाकडे जास्त होतं? औरंगजेबाकडे. राज्य कोणाचं मोठं होतं? औरंगजेबाचं. बरोबर. शस्त्रास्त्र कोणाकडे जास्त होते? औरंगजेबाकडे. तरी सुद्धा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर तरी सुद्धा मराठे हरले नाहीत. कारण असं काहीतरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या जनतेमध्ये दिलं होतं जे औरंगजेब देऊ शकला नाही. राजा नसताना सुद्धा एवढे वर्ष लढणं हे केवळ इथेच महाराष्ट्रात झालेलं आहे. राजा नव्हता, मेन कुणीच नव्हतं, तरी सुद्धा लढले. आणि औरंगजेब इथल्याच मातीत मेला. आणि मेल्याच्या नंतर आज एवढ्या वर्षांनी मला पुन्हा एकदा सांगा, ऊर्जा, शक्ती, ताकद कुणाचं नाव घेऊन येते? कुणाचं नाव आहे? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं की औरंग्याचं? बरोबर. मग पुन्हा मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की औरंगजेबाकडे असं काय नव्हतं जे छत्रपती धर्मवीर संभाजी राजांकडे, महाराजांकडे होतं? सेम तोच प्रश्न विचारला जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारला. चला सोडा, डोक्यातून काढून टाका, पुन्हा माझ्याकडे लक्ष द्या. पुन्हा तिसरा प्रश्न विचारतो. चला आता पण पटकन मला सांगा. चलो बोलो, मुझसे बात करो. गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल राक्षस डाकू, तुम्ही गोष्ट ऐकलेली. याच्यात ताकद कोणाकडे होती? अंगुलीमालकडे. बरोबर. शस्त्र कोणाकडे होतं? अंगुलीमालकडे. घाबरायचे कोणाला लोक? अंगुलीमालला. पैसे बिशे सगळं कोणाकडे होतं? अंगुलीमालकडे. उंच राक्षसासारखा धिप्पाड कोण होता? अंगुलीमाल. अरे पण तरी सुद्धा डोळ्यात डोळे घालून गौतम बुद्धांनी ज्या वेळेला अंगुलीमालला सांगितलं की मी जोडण्याच्या मार्गाला चाललेलो आहे, चल माझ्यासोबत, आणि ते सगळे शस्त्र टाकून अंगुलीमाल समर्पित झाला आणि राक्षस डाकू अंगुलीमालचा संत श्रेष्ठ अंगुलीमाल झाला. सांगा मला, असं काय होतं गौतम बुद्धांकडे जे अंगुलीमालकडे नव्हतं, किंवा अंगुलीमालकडे काय नव्हतं जे गौतम बुद्धांकडे होतं? बघा, तीनही प्रश्न विचारले. आता शेवटचा प्रश्न विचार, मला उत्तर पाहिजे. शेवटचा प्रश्न बरं. राम आणि रावण याच्यात ताकदवान कोण होता? रावण. शक्तिशाली कोण होता? रावण. भक्त कोण होता मोठा? रावण.
पूजा कोण जास्त वेळ करायचं? रावण. बुद्धिमान कोण होता? रावण. ज्ञानी कोण होता? रावण. सत्ता कोणाकडे होती? सत्ता रावणाकडे. शस्त्र कोणाकडे होते? रावणाकडे. सैन्य कोणाकडे होतं? रावणाकडे. आणि पैसे कोणाकडे होते? रावणाकडे. रामाकडे वनवासी. तरी सुद्धा कुणी कुणाला हरवलं? बोला मला. कुणी कुणाला हरवलं? बोलत राहा. बोला. बोलो बोलो बोलो. यस. जय जय राम, जय श्री राम. राम 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 राम. काय होतं? रामानी रावणाला हरवलं. बरोबर आहे. आणि म्हणून मग ते भगवान प्रभू श्री रामचंद्र असतील, तथागत दिव्य ज्ञानाचे ध्यानाचे निर्माते गौतम बुद्ध असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील. या सगळ्यांकडे एकच गोष्ट होती, ती त्या राक्षसांकडे नव्हती. ती गोष्ट म्हणजे, ऐका नीट, ती गोष्ट म्हणजे चारित्र्य, नीतिमत्ता आणि मूल्य. कळालं? सांगा मला, काय होतं जे अफजल खानाकडे नव्हतं? काय होतं जे अंगुलीमालकडे नव्हतं? काय होतं जे औरंगजेबाकडे नव्हतं किंवा अफजल खानाकडे नव्हतं? 3 गोष्टी: चारित्र्य, नीतिमूल्य आणि नैतिकता, नीतिमत्ता. बघा तुम्ही. आणि म्हणून तुलसीदासांनी ज्या वेळेला रामाचं चरित्र लिहिलं, काय म्हटलं? रामचरित मानस. म्हणजे नुसतं वाचायचं नाही. रामचरित मानस म्हणजे काय? रामाच्या चारित्र्याला मनात धारण करा. प्रभू श्री रामाच्या चारित्र्याला मनात धारण करा. चारित्र्य, नीतिमत्ता आणि मूल्य. बघा, म्हणजे काय सांगण्याची गरज नाही, जे आज कुठल्याच शाळा कॉलेजमध्ये शिकवत नाही हो. बघा तुम्ही. म्हणून ज्ञान घेण्याच्याही 2 पद्धती होत्या. लक्षपूर्वक ऐका. चारित्र्य, नीतिमत्ता आणि मूल्य हे पुस्तकातून मिळत नाही. ज्ञान घेण्याच्या 2 पद्धती होत्या. एक पुस्तकातून आणि दुसरं गुरुकडनं, अनुभवातून. हे समजून घ्या तुम्ही. बघा तुम्ही. आणि भारतामध्ये कुठल्या गोष्टी होत्या? भारत किंवा गुरुकुल काय द्यायचा? भारत आणि गुरुकुल नीतिमत्ता, चारित्र्य आणि मूल्य, याच 3 गोष्टी त्या गुरुकुलातून बाहेर पडताना सर्वांना द्यायचा. समजलं? म्हणून काय शिकायला यायचे मग इथं जगभरातून लोक आपल्या गुरुकुलामध्ये? या 3 गोष्टी: चारित्र्य, नीतिमत्ता आणि मूल्य. ते असेल तर काय होतं? राज्य तर हेही करायचे, राज्य तर तेही करायचे, पण सत्तेसाठी राजा बनणं हे जिजाऊंनी शिकवलं नाही, हे छत्रपतींनी शिकवलं नाही, हे रामानी शिकवलं नाही. अरे गौतम बुद्धांनी तर सोडून दिलं हो सगळं राज्य. नाही, महावीरांनी सोडून दिलं. मग कशासाठी होतं त्यांचं राज्य? सेवेसाठी होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लोक मरायला का तयार होते?
बोला, एका वाक्यात उत्तर द्या. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लोक मरायला का तयार होते? कारण छत्रपती शिवाजी महाराज लोकांसाठी जगत होते. छत्रपती शिवाजी महाराज लोकांसाठी जगत होते म्हणून लोक त्यांच्यासाठी मरायला तयार होते. कळालं का? मग आता जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, जे प्रभू श्री रामचंद्राला मानतात, जे धर्मवीर संभाजी महाराजांना मानतात, अरे जे गौतम बुद्धांना मानतात, जे महावीरांना मानतात, या सगळ्या महापुरुषांचा संबंध आणि या महापुरुषांच्या चारित्र्यात मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. या महापुरुषांच्या चारित्र्यात मांस, मांसाहार आणि दारू हे शब्द आलेत का? बोला. मांस, मांसाहार, दारू हे शब्द आले. व्याभिचार हे शब्द आले. मांस, मांसाहार, दारू, पार्ट्या हे शब्द आलेत कधी? कधीच नाही. बरोबर आहे? कधीच नाही, कधीच नाही. मकरंजी, तुमचं पण उत्तर मी देणार आहे. प्रश्न वाचला मी पहिल्यांदा, पण हे बघूयात. मग जर मी या सगळ्यांना मानतोय, जर मी गौतम बुद्धांना मानतोय, महावीरांना मानतोय, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोय, जर मी धर्मवीर संभाजी राजांना मानतोय, जर मी प्रभू श्री रामचंद्राला मानतोय, आणि जर मी दारू, मांस आणि विचार करत असेल, तर खरंच मी त्यांचा मार्ग फॉलो करतोय? मग चारित्र्य आहे, नीतिमत्ता आहे, मूल्य आहेत? नाही. मी फक्त त्यांचं नाव उपयोग करून जितकं वाईट करता येईल ना तेवढं वाईट करतोय. म्हणून कुठल्याही भाषणाची सुरुवात जर बघितली ना, तर सुरुवात कुठून होती? हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. ना शाहूचं आम्ही पालन करतो, ना महात्मा ज्योतिबा फुलेंचं आम्ही काही पालन करतो, ना एवढ्या सगळ्या लोकांना ज्यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही फॉलो करतोय. आम्ही फक्त त्यांच्या नावाचा उपयोग करून स्वतःच्या तुंबड्या, स्वतःचे खिशे भरून घेतोय. आणि दुर्दैवाने आईबापापेक्षा जास्त तुम्हाला हे सगळे लोकप्रिय असतात. हेच नेमकं भारतात नव्हतं, हे समजून घ्या. म्हणून भारतात काय होतं? भारतात समाधान होतं. गुरुकुलातून भारतात समाधान होतं. भारतात काय होतं? भारतात पैशासाठी काम कोणी करायचं नाही, मग सेवा आणि आनंदासाठी काम करायचं. बोला, कशासाठी काम करायचे? सेवा आणि आनंदासाठी काम करायचे. भारतात देणं होतं, भारतात निरागसता होती, भारतात उत्सव होता. म्हणून सगळ्यात जास्त उत्सव आणि सण जर बघितले तर कुठे? भारतात. कारण प्रत्येक गोष्ट साजरी करा, आणि प्रत्येक गोष्ट साजरी करून अर्पण कोणाला करा? परमेश्वराला करा. म्हणून दगडात देव भारतात बघितला, गाईत देव भारतातच बघितला, वाऱ्याला वायू देवता म्हटलं, सूर्याला सूर्य देवता म्हटलं, आणि पाण्याला जल देवता म्हटलं. का बरं? भारत हा एकमेव देश असा होता की जिथे फिशन नाही, फ्युजन होतं. फ्युजन, की पाणी आणि मी एकच आहे, अग्नी आणि मी एकच आहे, वारा आणि मी एकच आहे. आणि हे कुठे होतं? हे गुरुकुलात होतं. भारतात बंधुभाव होता, भारतात केअर, काळजी होती, भारतात विश्वात्मक भाव होता. आणि या विश्वात्मक भावातूनच त्या विद्यापीठाला काय म्हणायचं? या विश्वात्मक भावातूनच त्या विद्यापीठाला काय म्हणायचे? विश्वविद्यालय. विश्वविद्यालय, ज्याला विश्वविद्यालयाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? युनिव्हर्सिटी. आणि या युनिव्हर्सिटीचं लॉंग फॉर्म काय? युनिव्हर्सिटी म्हणजे डिग्री घेऊन बाहेर पडणार, काळ्या टोप्या लावायच्या, काळा ड्रेस घ्यायचा, असं फेकायचं, फोटो काढायचा, आणि मग ते मिळालं तुम्हाला सगळं? नाही. विश्वविद्यालयाचा अर्थ, युनिव्हर्सिटीचा अर्थ काय? अशी जागा, युनिव्हर्सिटी अशी जागा जहां पे स्टेट ऑफ युनिव्हर्सिटी ग्रोज. युनिव्हर्सॅलिटी म्हणजे वैश्विकता जिथे वाढते ते विश्वविद्यालय. केवढा सुंदर अर्थ आहे बघा. वैश्विकता जिथं वाढतं ते विश्वविद्यालय. स्टेट ऑफ युनिव्हर्सॅलिटी ग्रोज होते, जिथे वाढते ती युनिव्हर्सिटी. आज मला सांगा,
युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणाऱ्या किती मंडळींचं स्टेट ऑफ युनिव्हर्सॅलिटी वाढलेली असते. हे होतं गुरुकुलात. तिथे पैसा महत्वाचा नव्हता, प्रेम महत्वाचं होतं. म्हणून अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत बघा बलुतेदार होते, पैशातून चालायचं नाही. कर्म होतं, कर्म. कर्मात प्रेम देण्यासाठी. जर मी सुतार असेल तर लाकडी वस्तू बनवून देऊन टाकेल तुम्हाला. मला जगाची चिंता नव्हती, मला भविष्याची चिंता नव्हती. मला चिंता कशाची होती? मला चिंता होती की माझ्याकडनं काही चूक तर होणार नाही ना, मला चांगलं क्वालिटीचं तयार करून द्यायचं. पण मग जो दुसऱ्यांची चिंता करतो, लोक त्याची चिंता करतात. मग मी शेतकरी असेल तर त्याला धान्य आणून द्यायचो, किती पुरल तेवढं. मी लोहार आहे, मी वस्तू बनवून द्यायचो. पण मला काय हवं ते काळजी घ्यायची. काय होतं? काळजी होती. अहो काळजी. ही शिक्षण पद्धती गुरुकुलात होती. आणि म्हणून ज्या दिवशी बाहेर पडतो, तुम्ही अजूनही बघा, नीट व्यवस्थित आहे का, ज्या दिवशी त्या विश्वविद्यालयातून बाहेर पडतो ना, ते काळ्या टोप्या घालून, त्याला अजून सुद्धा शब्द तोच आहे बघा. काय म्हणतात? शिक्षांत समारोह नाही, दीक्षांत समारोह. म्हणजे गुरुकडनं दीक्षा घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस तू शून्य होऊन हे प्रेम, हे समाधान, ही काळजी, ही ऊर्जा, हा आपलेपणा, हा देण्याचा भाव, हा विश्वात्मक भाव घेऊन बाहेर पडशील ना, हे कधी होईल? दीक्षा मिळाली गुरुकडनं तर. आणि म्हणून काय सांगितलं होतं आपल्याकडे? नुसतं बुद्धिमान बनू नका, प्रज्ञावान बना. कोण असतं प्रज्ञावान? जो सभ्यता, संस्कृती, नीतिमूल्य, नीतिमत्ता आणि चारित्र्यांनी संपन्न असणारा. जेव्हापासून हा मेकॉलेची शिक्षण पद्धती सुरू झाली, सगळं संपलं, सगळं. म्हणून ती जी शिक्षा आणि दीक्षा याच्यात फरक काय? शिक्षा ही शाळेतून मिळते आणि दीक्षा ही गुरुकुलातून मिळते. ज्ञान हे टीचर देतात आणि अनुभव हा गुरु देत असतो. लक्षात घ्या. म्हणून ज्ञान देणाऱ्याला शिक्षक म्हणतात आणि दीक्षा देणाऱ्याला दार्शनिक म्हणतात. हे समजून घ्या. ज्ञान ही पुस्तकातून मिळणारी गोष्ट आहे आणि दीक्षा ही अनुभवातून जी प्रेरणा येते, त्या प्रेरणेला दीक्षा असं म्हणतात. हे समजून घ्या सर्वांनी. ज्ञानासाठी गुरुची आवश्यकता नाही. 10 पुस्तकं वाचा. 10 पुस्तकं जर तुम्ही वाचले तर तुम्हाला ज्ञान मिळेल. समजतंय का? शिक्षा म्हणजे काय? ज्ञान. आणि दीक्षा म्हणजे काय? मुक्ती. मग ज्ञानासाठी 100 पुस्तकं वाचा, पुस्तकांचा अभ्यास करा. त्या पुस्तकांचा जर अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला नॉलेज मिळायचं. पण मुक्ती जी आहे, त्या मुक्तीचा दीक्षेसाठी आहे ना, दीक्षेसाठी गुरुच पाहिजे. कळालं? म्हणून त्याच्यात 2 शब्द त्यांनी काढलेले होते. आता इथून पुढचं खूप महत्वाचं आहे, थोडक्यात संपवतो मी, लक्षपूर्वक आहे का. 2 शब्द त्यांनी आपल्या शिक्षण पद्धतीत होते. एक विद्या आणि दुसरं अविद्या. काय काय होतं? विद्या आणि अविद्या. विद्या म्हणजे काय आणि अविद्या म्हणजे काय? तर पहिलीपासून तर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पूर्ण डिग्री होईपर्यंत जे काही तुम्ही शिकताय त्याला अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे निगेटिव्ह शब्द नाही तो. अविद्या म्हणजे वाईट विद्या असं नाही. पण अविद्या म्हणजे काय? वस्तूंबद्दलचं ज्ञान, बाहेर जे काही आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे काय? अविद्या. फिजिक्सचं ज्ञान, केमिस्ट्रीचं ज्ञान, घर बांधायचं ज्ञान, कपडे शिवायचं ज्ञान, बाहेरचं ज्ञान, वस्तूचं ज्ञान. कळालं? काय होतं त्याने? भरणं. हे सगळं याच्यातून काय होतं? तुम्ही भरल्या जातात. पण विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे स्वबद्दलचं ज्ञान, मी बद्दलचं ज्ञान, वस्तूचं ज्ञान. जसं जसं तुम्ही घेत जातात तसं तुम्ही ज्ञानाने भरत जातात, तुम्ही जड होतात. आणि मी बद्दलचं ज्ञान तुम्ही जसं जसं घेत जातात ना, तसं तसं तुम्ही शून्य 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 होत जातात. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, दुर्दैवाने पाश्चिमात्य देशातल्या लोकांना विद्या
कशी असते माहितीच नव्हतं. विद्येसंबंधी त्यांनी जाणलेलंच नव्हतं. त्यांना फक्त अविद्या माहिती होती. अविद्या म्हणजे काय? वस्तूंबद्दलचं ज्ञान माहिती होतं. ना त्यांना आत्मा माहिती आहे, ना त्यांना ऊर्जा माहिती आहे, ना भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी कार्यरत राहणं हे त्यांना माहिती आहे. आणि आजचे मुलं जे भरकटले, जे आत्महत्या करतायत, जे वाईट मार्गाला लागलेत, याचं कारणच काय आहे? याचं कारण हे आहे की ते फक्त शाळेमधून अविद्या शिकवत आहेत. विद्येच्या नावाखाली अविद्या. म्हणून विद्येची व्याख्या कशी केली होती? लक्षपूर्वक आहे का? विद्येची व्याख्या कशी केली होती? सा विद्या विमुक्तयेत. सा विद्या विमुक्तयेत म्हणजे विद्या ती आहे जी तुम्हाला मुक्त करते. कशातून मुक्त करते? अहंकारातून, ज्ञानाच्या ओझ्यातून, मी तूपणातून मुक्त करते. म्हणून विद्येची उच्च अवस्था काय सांगितली आपल्याकडे? विद्या विनयेन शोभते. ज्याच्याकडे जो जेवढा जास्त ज्ञानी होतो ना, त्याच्या चेहऱ्यावर तेवढं जास्त स्माईल असतं, त्याचे हात जोडलेले असतात, तो हृदयापासून बोलतो आणि त्याच्या शब्दांनी लोक जोडल्या जातात, लोक तोडल्या जात नाहीत. ज्याच्या शब्दांनी लोक तोडल्या जातात ना, तो ज्ञानी नाहीच आहे. जो रूढ आहे, ज्याला अहंकार आहे, ज्याला ज्ञानाचा गर्व आहे, त्याची भाषा बघा. तो दुसऱ्यांना मूर्ख समजतो, तो स्वतःला ज्ञानी समजतो, कारण त्याला अविद्या प्राप्त झालेली असते. अविद्या म्हणजे काय? पुस्तकी ज्ञान. आणि विद्या म्हणजे काय? अनुभवजन्य ज्ञान. या अविद्येचं सगळ्यात मोठी गोष्ट कुठली? अविद्येची सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आहे? PhD मिळवणं, डॉक्टरेट मिळवणं. बरोबर? लक्षपूर्वक आहे का? इकडे बघा, माझ्याकडे महत्वाचं आहे. सगळ्यात मोठी डिग्री कुठली? अविद्येची, वस्तूंची, बाहेरचं ज्ञानाची कुठली डिग्री आहे? PhD. आता PhD म्हणजे काय? PhDचं लॉंग फॉर्म काय? डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी. बरोबर? PhDचं लॉंग फॉर्म काय? डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी. आता फिलॉसॉफी हा ग्रीक शब्द आहे. या शब्दाची जर फोड केली तर त्याच्यातून तुम्हाला दोन गोष्टी मिळतात. कुठल्या दोन गोष्टी? फिलॉसॉफी म्हणजे काय? फिल प्लस सोफिया. काय? फिल प्लस सोफिया. फिल प्लस सोफिया म्हणजे काय? तर सोफिया पुस्तकाला म्हणतात. आणि फिल म्हणजे काय? जोडल्या जाणं किंवा प्रेम करणं. म्हणजे जो पुस्तकावर प्रेम करतो, जो पुस्तकांशी जोडल्या जातो, तो फिलॉसॉफर. हे शब्द खूप महत्वाचे आहेत बरं का, लक्षपूर्वक ऐकून घ्या. तो फिलॉसॉफर, तो तत्वज्ञानी. फिलॉसॉफर किंवा काय? तत्वज्ञानी. आता हे शब्द लक्षात ठेवा, म्हणजे भारताचं नॉलेज आणि ते नॉलेज याच्यात तुम्हाला फरक समजून येईल. काय सांगितलं मी तुम्हाला? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे PhD. बरोबर? आता फिलॉसॉफीचा अर्थ काय? फिल प्लस सोफिया. सोफिया म्हणजे काय? पुस्तक. आणि फिल म्हणजे काय? जोडल्या जाणं, प्रेम करणं. मग फिलॉसॉफर किंवा तत्वज्ञानी कोण आहे? जो पुस्तकावर प्रेम करतो, ज्यांनी पुस्तकं डोक्यात घेऊन टाकलेले आहेत. पुस्तकात काय आहे? सगळं बाहेरचं ज्ञान आहे, अविद्या आहे. ज्यांनी ती सगळी अविद्या कुळून पेली, ज्यांनी ते सगळं नॉलेज घेतलं, त्यांनी फक्त नॉलेजच घेतलं, त्याला डिग्री मिळाली. आता तो काय झाला? डॉक्टर, PhD. आणि असं PhD झालं, PhDचं झालं की काय होतं? दुसरं PhD बनतं. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी झालं, PhD झालं ना की दुसरं PhDची डिग्री अजून एक मिळते. दुसरं PhD काय? परमनंट हेड डॅमेज, PhD. PhD परमनंट हेड डॅमेज. हेड डॅमेज का बरं होतं? परमनंट हेड डॅमेज कशामुळे होतं? कारण आता त्याला ज्ञानाचं ओझ. आता तो झाला इतरांपासून वेगळा. त्याच्याकडे काय आहे? फक्त पुस्तकी ज्ञान. कारण तो कोण आहे? फिलॉसॉफर. फिलॉसॉफर म्हणजे कोणी? बोलत राहा, तत्वज्ञानी. आणि तत्वज्ञानी म्हणजे काय? ज्यांनी फक्त बाहेरचं ज्ञान घेतलं, ज्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान घेतलं, तो आहे फिलॉसॉफर. पण विद्या म्हणजे काय? विद्या काय होतं? तर विद्येचा अर्थ हा आहे की बाहेर भटकणं थांबवा रे लेकरांनो. खूप झालं आता बाहेरचं ज्ञान. डोळ्यांनी बाहेर बघतात ना, तेच डोळे बंद करा आणि स्वतः बघा. कानांनी बाहेरचं ऐकतात ना, तेच कान बंद करा आणि स्वतःत बघा.
शब्दांनी तोंडाने दुसऱ्यांशी बोलतात ना, मौन व्हा आणि स्वतःत बघा, ध्यान करा. जसं तुम्ही ध्यान केलं, ध्यानातून काय होतं? फ्युजन. फ्युजन म्हणजे काय? एकत्र. एकत्र काय येतं? जीव आणि शिव. एकत्र काय येतं? आत्मा आणि परमात्मा. आत्मा आणि परमात्मा जसा एकत्र आला तसा एक दिव्य प्रकाश तुमच्यामध्ये तुम्ही अनुभवला आणि तो दिव्य ज्ञानाचा अनुभवातून आलेल्या प्रकाशातून तुम्ही भरल्या जात नाही, तुम्ही होतात शून्य. आणि मग त्या शून्यावस्थेतून आणि त्या अनुभवातून, त्या ध्यानाच्या प्रकाशातून मग तुम्हाला काय होतं? दिसतं. लक्षपूर्वक आहे का? काय होतं? दिसतं. तुम्ही शोधत नाही, तुम्ही पाहता. म्हणून आपल्या भारतीय लोकांना, नीट व्यवस्थित आहे का, भारतीय लोकांना तत्वज्ञानी म्हणत नव्हते, भारतीय लोकांना फिलॉसॉफर म्हणत नव्हते. कारण फिलॉसॉफी उदार ज्ञान आहे, तत्वज्ञान हे उदार आहे. हे तुमचं नाहीये, हे दुसरीकडनं पुस्तकात घेऊन, पुस्तकं वाचून केलेलं आहे. भारतीय लोकांना काय म्हणायचे? दार्शनिक. दार्शनिक म्हणजे काय? ज्याला दर्शन झालं. म्हणून भारतात सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलेलं होतं? षडदर्शन. कळालं? दर्शन म्हणजे काय? म्हणून भारतात कोण होते? द्रष्टे लोक होते, द्रष्टे. आणि परदेशात कोण आहे? शास्त्रज्ञ. हे खूप महत्वाचे, लक्षपूर्वक आहे का? शास्त्रज्ञ आणि द्रष्टा म्हणजे कोण? उदाहरणार्थ न्यूटन, थर्ड लॉ ऑफ मोशन. काय सांगतात इथे? की न्यूटननी तो लॉ शोधला, आईन्स्टाईननी त्याच्या शोधाचे जनक कोण आहे? आईन्स्टाईन. त्याचा शोधाचा जनक कोण आहे? एडिसन. त्याचा शोधाचे जनक कोण आहे? न्यूटन. हा केवढा मोठा फरक आहे बघा. हे आहे अहंकारातून आलेलं ज्ञान. कळालं? मी शोधलं, मी. कशामुळे? फिलॉसॉफी. डॉक्टर लागला ना, परमनंट हेड डॅमेज. पण भारतातले लोक काय म्हणायचे? आम्ही कोणीच नाही, आम्ही शून्य. हे सगळं त्या परमेश्वराचं पहिल्यापासून होतं, अगोदरही आहे. आम्ही काय कोण आहोत? दार्शनिक. म्हणजे काय? आपलं भारताची शिक्षण पद्धती कशातून होते? दर्शन. आपण शिकलेलो ना, षडदर्शन. षडदर्शन शिकलो की नाही? मग दर्शन म्हणजे काय? आम्ही केलं काहीच नाही, आम्ही फक्त पाहिलं. जे जसं आहे आम्ही शोधलं नाही, पहिल्यापासून ते होतच. तिकडची भाषा अहंकाराची बघा. ते काय? आम्ही शोधलं, इन्व्हेन्शन केले. भारतातले लोक काय म्हणायचे? आम्ही शोधलं नाही, हे पहिल्यापासूनच होतं, हे अनंतापर्यंत राहणारे. आम्ही कोण आहे? द्रष्टे. म्हणजे कोण? पाहणारे. आम्ही दार्शनिक आहे, आम्ही फक्त पाहिलं. म्हणून बघा, वेद कोणी लिहिले? अपौरुष आहे, नाव नाही, आधीपासून आहे. अनेक मंत्र कोणी लिहिले? माहितीच नाही आपल्याला. बस ते आले का बरं? नावात काय आहे आपण म्हणायचो. कळलं? मग ते दर्शन जे आहे ना, लक्षपूर्वक आहे का, हे दर्शन पुस्तकाने होऊ शकत नाही. पुस्तकाने आपण भरल्या जातो, ज्ञान मिळतं आणि बुद्धिमान होतो. पण दर्शनाने साक्षात्कार होतो, दर्शनाने शून्यत्व मिळतं, दर्शनाने विश्वात्मक भाव येतो, दर्शनाने एकरूपता येते. आणि प्लीज ऐका हो, एकरूपता आल्याशिवाय ना त्या वेदना, ती तडफड, काय करायचं, आपलेपणा नाही जमतो. फार मोठी UPSC आणि MPSC डिग्री दिली म्हणजे तुम्हाला खूप मोठं ज्ञान मिळालं. ज्ञान येईल, अक्कल येईल असं नाही. मी मुद्दाम हा पेपर काढला बघा, हा पेपर काढला. खरं तर कधी कधी असं वाटतं, हे अशा बातम्या जर पाहिल्या ना, असं वाटतं की सगळं नॉलेज तुझं बाजूला ठेव, एक सतरंजी घे, त्याला सतरंजी खाली घेन, त्याला असं बदलून काढ. ही बातमी बघा काय, दिव्य मराठी पेपर बघा, दिव्य मराठी, दिव्य मराठी पेपरमधली ही बातमी बघा काय आहे. ही बातमी, आता मी मुद्दाम नाव घेत नाही, कारण या लोकांना हेच फालतूपणा पाहिजे म्हणून मी नाव घेत नाही. पण ही बातमी बघा काय. ही बातमी आहे, एक जिल्हाधिकारी आहे, या जिल्हाधिकाऱ्याने ही बातमी दिली. काय म्हणतात जिल्हाधिकारी साहेब बघा, मी नाव घेत नाही. या जिल्हाधिकारी साहेबांची बातमी काय, 15 दिवस जर शेतकऱ्यांनी भाजी विकली नाही तर शेतकरी काही मरणार नाहीत, आणि 15 दिवस जर कोणी भाजी खाल्ली नाही तर भाजी न खाल्ल्यामुळे लोक मरणार नाहीत. बघा तुम्ही, हे बघा, हे कोण आहेत? हे खुर्चीत बसलेले लोक आहेत. यांनी काय घेतलेले? हे फिलॉसॉफर आहेत. हे असं जीव तुटतो ना, असा राग आणि संताप येतो कधी कधी. हे खुर्चीत का बसले? कारण यांनी 4 एक्झाम दिलेल्या आहेत. आणि हे काय बोलतात? हे काय म्हणतायत? शेतकऱ्याने जर 15 दिवस भाजी विकली नाही तर शेतकरी मरणार नाही म्हणे, मरणार. हे नॉलेजेबल लोक आहेत. बघा, तुम्हाला काय वाटतं?
अरे एक दिवस जर भाजी विकल्या गेली नाही तर भाव कमी आहे शेतकऱ्याला, एक दिवस जर भाजी विकल्या गेली नाही तर शेतकऱ्याचं काय होतं? आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना काय मदत केली हो? एक रुपया काही कुणी दिला नाही, तडफडतोय आम्ही नुसतं. मग तो छोटे छोटे व्यावसायिक असो किंवा अजून कोणी असो. आणि हे लोक म्हणतात मरणार नाही का बरं? यांना फुकटचे पैसे भेटतात ना, यांना लोक मेले काय राहिले का, यांना काय घेणं देणं आहे? बघा तुम्ही. पण याच लोकांनी काय केलेलं माहिती? हे जे लोक आहेत ना, याच लोकांनी कालच, म्हणजे काल परवाचीच गोष्ट आहे, संध्याकाळी मी येत होतो, दारूच्या दुकानावरती 2 दिवस बंद आहेत ना दारू, पण 50-50 100-100 लोक होते. 50-50 100-100 लोकांची रांगा लागलेल्या होत्या त्या दारूच्या दुकानामध्ये. तेव्हा नाही होय लोक मेले. जीवनावश्यक वस्तू म्हणून मटन चिकनचे दुकानं यांनी उघडे ठेवले, पण भाजीवाल्याला मात्र हे सांगतात की 15 दिवस भाजी विकली तर मरणार नाही तुम्ही. हे कोण आहेत माहिती? हे पुस्तकी ज्ञान घेतलेले लोक आहेत. हे असले लोक कोणी दिले? हे मेकॉलेने दिले. मेकॉलेची देणगी. कोरोना 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 कोरोना. निवडणुकीच्या वेळेला कुठे जातो कोरोना? कुठे जातो? 10-10 लाख लोकांच्या सभा झाल्या यांच्या. कुठे गेला कोरोना? डोस पाहिजे, लस पाहिजे. तुम्ही पण घेतात ना लस, तुम्ही घ्या नका घेतो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही दुसरी आजच्या पेपरची बातमी बघा. आजच्या पेपरची बातमी काय आहे? 2 डोस घेतलेल्या अधिष्ठाता, नाव घेणार नाही मी कोण आहे, त्या सुद्धा पॉझिटिव्ह आल्या, कोरोना पॉझिटिव्ह. काय चालू आहे? विचार करा. बस गरिबांना मारायचंय. या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना घाबरवत ठेवलं, भीतीत ठेवलं की यांनी जे घोटाळे केले, यांनी जो फालतूपणा केला ना, हा विचार करायला वेळ कुठे मिळतो? आपला विषय हा नाहीये, पण असा जीव तुटतो, जीव. म्हणजे दारूचे दुकानं चालतात, पण आम्ही शिबिर घेतलेलं चालत नाही, ज्या शिबिरात रोगमुक्त होतात लोक. आणि दोष तरी कोणाला द्यावं? 2 दिवस दारू मिळणार नाही म्हणून 100 त्या ओळीत उभे असलेल्या लोकांना द्यावा? त्या मेकॉलेला द्यावा? की तुमच्यासारख्या घाबरत घाबरत जगणाऱ्याला द्यावा? विचार करा. आणि याच्यासाठी गरज आहे ज्ञानयोग ध्यान शिबिराची, याच्यासाठी गरज आहे या सत्संगांची, याच्यासाठी गरज आहे जागृतीची, आणि याच्यासाठी गरज आहे भारतीय संस्कृतीची, याच्यासाठी गरज आहे गुरुकुलाची. म्हणजे असे केवळ पुस्तकी ज्ञान घेतलेले लोक येत नाही तिथे. क्रांती क्रांती क्रांती, सगळीकडे क्रांती झाली ना. तुम्ही बघा, इंग्लंडची क्रांती आहे, रशियाची क्रांती आहे, फ्रान्सची क्रांती, जर्मनीची क्रांती. भारतात कधीच क्रांती झाली नाही. एवढे हल्ले झाले ती क्रांती झाली नाही. का बरं? कारण क्रांती बाहेर होत असते. भारतात काय क्रांती नाही, संक्रांती आहे. संक्रांती म्हणजे काय? दक्षिणेकडनं उत्तरेकडे सूर्य येतो, खालून वर सूर्य जातो. संक्रांतीचा अर्थ काय आहे? तुझ्या ऊर्जेला खालून वर ने, आता ती वेळ आलेली संक्रांतीची. हा भारत होता. एक एक सण, एक एक सगळ्या गोष्टी. बघा तुम्ही, या दर्शनाने साक्षात्कार होतो आणि तत्वज्ञानाने केवळ ज्ञान मिळतं. दर्शन पुस्तक देऊ शकत नाही, पुस्तकाने फक्त ज्ञान मिळतं. म्हणून ज्ञानी लोक आणि अनुभवी लोक, दार्शनिक लोक यांच्यात काय फरक आहे? लक्षपूर्वक आहे का? ज्ञानी लोक तरंगांचा अभ्यास करतात. नीट व्यवस्थित आहे का? ज्ञानी लोक तरंगांचा अभ्यास करतात आणि दार्शनिक लोक, भारतातले लोक, गुरु लोक
जे स्वतःला ओळखणारे लोक आहेत ते अंतरंगात विलीन होतात. ज्ञानी तरंगांचा अभ्यास करतो आणि ध्यानी अंतरंगात विलीन होतो. ज्ञानी पुस्तकात शिरतो आणि ध्यानी मस्तकात शिरतो. तो पुस्तकी किडा बनतो आणि हा मस्तकात शिरतो, म्हणजे हा खरा बुद्धिमान बनतो. ज्ञानी वस्तूंकडे पाहतात आणि ध्यानी व्यक्तीला आपलंसं करतात. हा फरक आहे. ध्यानी लोक गुगलवर ज्ञान घेतात आणि लक्षपूर्वक आहे का, ज्ञानी लोक गुगलवर ज्ञान घेतात आणि ध्यानी लोक गुगल नाही पागल होतात. गुगल आणि पागल मध्ये काय फरक आहे? गुगलवर नॉलेज मिळेल. पागलचा अर्थ काय? जिसने गल को पा लिया. कौन सी गल? गल म्हणजे बात, गल म्हणजे गोष्ट. कोणती गोष्ट? जी ती आणि मी एक आहे याची गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्ञानी लोक सर्च करतात, सर्च शोधतात आणि ध्यानी लोक मर्ज होतात. मर्ज होणं म्हणजे काय? विरघळून जाणं, विलीन होऊन जाणं. ते सर्च नाही, ते मर्ज होतात. मर्ज म्हणजे काय? विरघळून जाणं. कशात? जीव आणि शिव यांचं एकत्र येणं. ज्ञानी लोक रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानी लोक रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि ध्यानी लोक योगयुक्त होऊन जातात. योगयुक्त होऊन जातात. बघा तुम्ही, रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करणारे लोक पॉलिसीज काढतात, आयसीयूत ऍडमिट होतात, आयुष्यभर गोळ्या घेत जगतात. आणि योगयुक्त झालेले लोक यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 पायऱ्या चढून त्यांच्यातून एक नवीन व्यक्ती जन्माला येते. ज्या नवीन व्यक्तीला अनुभवांची शिदोरी सोबत असल्यामुळे, आपलेपणा, प्रेम, आपुलकी सोबत असल्यामुळे या नवीन व्यक्तीला जिथे जिथे तो पाहतो तिथे तिथे परमात्माच दिसतो, एकत्वच त्याला दिसतं. आणि याच्यासाठी गुरुची आवश्यकता. समजतं? याच्यासाठी गुरुची आवश्यकता. आज 4 पुस्तकं शिकलेले लोक सांगतात नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खा. का बरं? कारण पुस्तकात दिलं अंडे खा, मांस खा. कशामुळे? नीतिमत्ता नाहीये, मूल्य नाहीयेत आणि चारित्र्य नाहीये. 4 पुस्तकं शिकले यांना वाटतं की पुस्तकात दिलेलं नॉनव्हेज खा आणि खात राहतात. दारू प्या, पीत राहतात. चुकीचे काम करणं काही वाईट वाटत नाही त्यांना. का बरं? गुरुकुल शिक्षण पद्धतीच संपून गेली. बघा तुम्ही, रोगमुक्त होण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा योगयुक्त व्हा ना. आणि असं योगयुक्त झाल्याच्या नंतर बघा, आपण दर्शनांचा सुद्धा सत्संगात अभ्यास केलेला आहे. काय होतं त्याच्यामुळे? एक आत्मिक शक्ती, एक आत्मिक ऊर्जा आपोआपच आपल्यात येते. आपण ताकदवान बनतो. कसं ताकदवान? रामासारखं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं, गौतम बुद्धांसारखं. त्रास होतो निश्चित, पण तुम्ही बघा,
भारत हा एकमेव देश असा आहे, एकमेव देश, इतके हल्ले होऊन सुद्धा संपला नाही. कारण सगळ्या लोकांकडे बुद्धी आहे, मिलिटरी आहे आणि पैसा आहे. त्यांनी त्याच्यावरती लोकांवरती सत्ता मिळवली, पण ते प्रेरणा देऊ शकले नाही. ते वर्ल्ड लीडर बनू शकले नाही. वर्ल्ड लीडर बनण्याचं सामर्थ्य फक्त भारतातच आहे. कशामुळे? कारण भारतामध्ये नैतिकता, व्हॅल्यूज, व्हिजन याला जास्त महत्त्व आहे. म्हणून सहपरिवार ज्ञानाशी जोडलं जा. ज्ञान कोणतं? जे विद्या म्हणजे मी बद्दलचं ज्ञान. सहपरिवार प्राणायाम करा, सहपरिवार ध्यान करा, सहपरिवार सत्संगाशी जोडल्या जा. काय होतं त्याच्यातून? खरं ज्ञान मिळाल्याच्या नंतर तुम्ही मुक्त होता. तुम्हाला असं वाटत नाही की आजचा हा सत्संग या भारतात राहणाऱ्या प्रत्येकाने ऐकलाच पाहिजे, आणि तुम्ही सुद्धा एकदा नाही पुन्हा 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 हा ऐकला पाहिजे. आज या ज्ञानाची गरज आहे, आज या गुरुकुलाची गरज आहे, आज प्राणायाम ध्यान योगाची गरज आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? सांगा. 4 पुस्तकं काय घेतले, डॉक्टरेट मिळवली, आणि असा अहंकार चढला की दुसऱ्याकडे तुच्छतेने बघतात. समोरच्याला जज त्यांचे कपडे कसे आहेत, त्यांचं वय किती याच्यावरतून करतात. आज अनेक संस्था चालक हे ध्यान मी शोधलेले, माझं ध्यान आहे, माझं ध्यान आहे. खरंच गुरु आहे ते? काय आहे तुझं? अरे सगळं पहिल्यापासूनच होतं. तू तर द्रष्टा आहे, तू दार्शनिक आहे, ध्यानातून तुला फक्त दिसलं. काय माझं तुझं आहे? ध्यानाची आवड निर्माण करा ना. आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती इतके वेगवेगळे प्रकारचे ध्यान तुम्हाला देऊन टाकलेले, इतके सगळ्या विषयांवरचे सत्संग आहे, ते तुमच्यासाठीच आहे. बस आवड पाहिजे. म्हणून पहिली, दुसरी, तिसरी पासूनच लहान लेकरांना चैतन्यवनात घेऊन येत चला. तिथली माती, तिथली हवा, तिथला पक्ष्यांचा आवाज, तिथल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण घेणारा आनंद. हे असं नाही की मोठं झालं पोरगं 12वी पास झालं की मग येईल. तोपर्यंत ते सगळं अविद्येने भरून गेलेलं असतं. काय शिकवणार तुम्ही त्याला? काय देणार तुम्ही त्याला? आणि याच्याकरता आहे ना, समर्पित वृत्ती ठेवून गुरुच्या सोबत राहता आलं पाहिजे. तुम्ही हुशार असताल, लक्षात ठेवा. तुम्ही खूप चालबाज असताल, लक्षात ठेवा. पण गुरुसमोर तुमची चालबाजी, तुमची हुशारी जर दाखवली ना, तिथं ज्ञान मिळणार नाही, तिथं ध्यान मिळणार नाही, तिथं पुस्तकी ज्ञान मिळेल फक्त. लक्षात ठेवा. जो करतो अहंकार अर्पण, त्यालाच कळतं खरं समर्पण. आणि ज्यांनी अनुभवलं समर्पण, त्यालाच दिसतं दर्पण. ज्याला दिसलं दर्पण, त्याला भटकत राहावं लागत नाही वनवन. आणि जो भटकत नाही वनवन, तोच बघू शकतो त्याचं अंतर्मन. तोच बघू शकतो त्याचं अंतर्मन. ज्यांनी पाहिलं त्याचं अंतर्मन, ज्यांनी पाहिलं त्याचं अंतर्मन,
तो म्हणतो परमात्मा आहे प्रत्येक कणाकणात, कण आणि कण. मग तो जगतो भरभरून प्रत्येक क्षण. मग तो जगतो भरभरून प्रत्येक क्षण. कारण गुरुसोबत जोडलेलं असतं त्याचं मन. गुरुसोबत जोडलेलं असतं त्याचं मन. ही शांतता, हा आनंद, हे समाधान, ही तृप्तता, हे सगळं ज्ञानयोगाने दिलेलं आहे. जोडल्या जा ज्ञानयोगासोबत. आणि मग जे तुम्ही काही प्रश्न विचारले होते मला आता, की सध्याची जी ऑनलाईन शाळा, याने पोरांचे डोळे खराब होतात, याने मोबाईलची सवय लागते, ते आहेच. पण आता करणार काय? सत्य पुढे शहाणपण चालत नाही. पण हे टिकणार नाहीये. अंधेरा छटेगा और सूरज जरूर आएगा. तोपर्यंत आपल्या लेकरांसहित फिरायला जा. त्यांना दिवसभर जर ते कम्प्युटरमध्ये ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर रात्रीच्या वेळेला तारे दाखवा, सकाळच्या वेळेला सूर्योदय दाखवा, सकाळी फिरायला घेऊन जा, मातीत खेळू द्या. ही आईबापाची जबाबदारी आहे. 27 तारखेला होळीचं ध्यान शिबिर ठरवलेलं होतं आपण. पण आता काय, 20 लोकांच्या वरती एकत्र येणं चालत नाही. दारू चालते, चिकन चालतं, मटण चालतं, सगळं चालतं इथे. पण ध्यान, प्राणायाम, योग नाही चालत. आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्याच्यामुळे होळीचं ध्यान शिबिर सध्याला तरी कॅन्सल केलेलं आहे. ऑनलाईन शिबिराचं लोक विचारत होते, बघूयात. ठरवलं नाही, फिक्स नाही केलेलं मी. पण जोडलेलं राहा फक्त, बस, बाकी काहीच नाही. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्येकाला सांगा, भारतावरती प्रेम करतो ना, भारतीय आहे ना, मग भारतीय म्हणजे काय बघ. याच्यासाठी तू काय करतोय, तुझा परिवार काय करतोय, तुझ्या लेकरांना तू काय देतोय, हे नॉलेज त्यांना द्या. 1 तासभरामध्ये यूट्यूबवरती हा सत्संग टाकून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल मी. पुन्हा पुन्हा बघा आणि जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा की भारतावरती प्रेम करत आहेत ना, बघा भारतीय म्हणजे काय, आणि पोहोचवा. सचिनजी म्हणताय घ्या ना ध्यान शिबिर. ठरलेलं आहे, पण काय आता सरकारची ऑर्डर आहे. भेटूयात आपण असंच पुढच्या. हसत रहा, आनंदी रहा, ध्यान प्राणायाम करत रहा.